नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, तर आज मी बनवणार आहे मसाले भेंडी. मसाल्याची भाजी, भेंडीची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ते बघा, आपण भेंडी जी आहे ती खूप अशी मोठी मोठी कापलेली आहेत. बघू शकता, अशी लांब लांब कापलेली आहेत. आपण आता हिला चांगली 2-3 पाण्यामध्ये धुवून त्यानंतर कापून घेतलेली आहे. भेंडी धुतल्यानंतर तुम्ही एका कपड्याने पुसून घ्या, नंतर अशी बारीक बारीक अशी कटिंग करून घ्या. चला, तर मग आपण आता यांना चांगलं आपण याला भाजून घेऊया. कुठलीही भेंडी जर तुम्ही भाजली त्यानंतर जी भेंडी जी असते तिचा चिकटपणा निघून जातो आणि ती भाजी चिकट होत नाही. म्हणून कधीही भेंडी जर तुम्हाला करायची असेल, मिरचीची करा किंवा मसाल्याची करा, कुठलीही करा, पण तुम्ही आधी भेंडी चांगली भाजून घ्या. तर चला, आपण हिला चांगली भाजून घेऊया. तर बघा, आपली भेंडी जी आहे ती चांगली आपण भाजून घेतलेली आहे आणि जेवढा चिकटपणा होता तेवढा निघालेला आहे. तर हे बघा, मग आता आपण काय करूया, यांना या भेंडीला आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला काय करायचं, मी इथे घेतलेला आहे एक कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे. थोडंसं लसूण जे आहे तो ठेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता पण आपण छान अशी हाताने अशी मोडून घेतलेली आहे. चला, तर आता आपण ह्या पॅनमध्येच आपण लगेच तिला फोडणी देणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ही भेंडी भाजून घेतलेली होती. आपला पॅन सुद्धा गरमच आहे. तर ह्या पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. आपण यामध्ये घालूया तेल. तेल जे आहे ते छान असं 2 पळी आपण तेल घालून घेऊया. बघा, मस्त तेल घातलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालं की लगेच आपण फोडणी कशा प्रकारे द्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा की अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. चला, तर आपला तेल जो आहे तो चांगला गरम झालेला आहे. त्यामध्ये आपण घालूया थोडंसं मोहरी, थोडंसं जिरा, त्यानंतर थोडासा हिंग घेतलेला आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला इथे घालायचे आहे कढीपत्ता, थोडंसं लसूण. त्यानंतर लसणाला चांगला असा कलर आला की लगेच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे कांदा घालूया. कांद्याला पण चांगला कलर येईपर्यंत आपण फ्राय करूया. यामध्ये घालूया टोमॅटो आणि थोडंसं हलवूया. आता आपल्याला यामध्ये घालायचे मसाले. ते बघा, इथे मी घेतलेला आहे 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धण्याची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चम्मच मी इथे हळद घातलेली आहे आणि मसाला जो आहे तो इथे 2 चम्मच घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे घेतलेला आहे पावभाजी मसाला, तो आपण इथे 1 चम्मच आणि 2 चम्मच घालूया. त्यानंतर इथे मी परत गरम मसाला घेतलेला आहे, व्हेज गरम मसाला आहे, तो नॉन व्हेज आहे. तर चला, आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये टाकूया मीठ, चवीनुसार मीठ घालूया. आता जी आपण भेंडी जी आपण चांगली अशी मस्तपैकी आपण जी भाजून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालूया आणि चांगलं असं मसाले असे भेंडीला लागले पाहिजेत. त्यामुळे असे मिक्स करून घ्या, जेणेकरून जे मसाले आहेत ते सगळे भेंडीला लागले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. तर बघा, हातावरती थोडं पाणी घ्यायचं आहे. ते मसाले जे आहेत ते याला लागले पाहिजेत त्यासाठी. असं चांगलं एकजीव करून घ्या.
त्यानंतर आपल्याला यावरती ठेवायचे झाकण. याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस जो आहे आपण स्लो ठेवलेला आहे. आपल्याला 5 ते 10 मिनिटं आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि 3-3, 4-4 मिनिटाला येऊन चेक करायचं आहे की आपली भाजी खाली लागली असेल तर थोडीशी हलवायची आहे. चला आता आपण आपली भाजी बघूया. हे बघा, आपली भाजी ही छान अशी झालेली आहे. ते बघा, आपण यामध्ये घालणार आहोत आमचूर पावडर. हे बघा, आमचूर पावडर घेतलेली आहे, ती इथे थोडीशी घातलेली आहे. तर चांगला असं आता मिक्स करून घेऊया. हे बघा, आपली भेंडी जी आहे ती झालेली आहे. यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे. तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, ती आपण यामध्ये घालूया. हे बघा, आणि हिला पण आपण अशी मिक्स करून घेऊया. कोथिंबीर एकदम शेवटला घाला की जेणेकरून तिचा वास जो असतो ना थोडी कच्ची कच्ची राहते आणि वास पण खूप छान येतो कोथिंबीरचा. हे बघा, आपली भाजी जी आहे मसाले भाजी तयार आहे. ते हे बघा, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.